पावना पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी जीवीची आजीवा तुका म्हणे देवदेवा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम आता हृदय हे आपुले चौफाळुनी आभले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःख भंजन मारुती हे दुःख भंजन मारुती सुन लो मेरी पुकार विनती शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडित कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र खोपडी खुर्द या ठिकाणी चालू असलेला सुंदर असा अखंड नामयज्ञ सप्ताह आणि या नामयज्ञ सप्त्याचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि खरं तर 6व्या दिवसाचं पुष्प गुफण्याकरता माझ्याकडे आलेलं आहे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आजचं कीर्तन सौजन्य आहे श्रीमान भाऊसाहेब मोतीराम दराडे श्रीमान सागर बस्तीराम दराडे अमोल रामदास दराडे आणि आजचं पंगत सौजन्य आहे कैलासवासी दगडू फकीरा दराडे यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी शोभा दगडू दराडे अशा प्रकारे आजचं हे पंगत सौजन्य आणि कीर्तन सौजन्य तसेच ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क झाला आमचे बंधू आदरणीय प्रवीण दादा दराडे खरं तर त्यांच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थ आपली सप्ताह कमिटी असेल भजनी मंडळ आणि गजानन मित्र मंडळ असेल सर्वांचे प्रथमतः थोडा इको कमी करा मनापासून धन्यवाद व्यक्त करते तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
माझे पायावरी या वारकरी संताच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे तीनही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना देहूचे सुप्रसिद्ध असे साधू तुकोबारा यांचा 4 चरणांचा भगवान परमात्म्याकडे विनंती करणारा, भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करणारा विनवणी प्रकरणामधला 4 चरणांचा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला पतित पावना दीनानाथा नारायणा. अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय त्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. त्या देवाला विनंती करतात की हे देवा मी पतित पावन आहे. पतित म्हणजे काय? मी पापी आहे. हे देवा मी पापी आहे, पण अशा पाप्यांना पावन करणारा तूच एक माझा भगवान परमात्मा आहेस. पतित पावना दीनानाथा नारायणा. दीन म्हणजे गरीब, ज्यांना कुणीही नाही अशांना सुद्धा तू आहेस. आणि म्हणून देवा तू एकच काम कर, तुला फक्त एकच प्रार्थना करतो. तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी. देवा तुझं रूप एवढं सुंदर आहे का सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तू एवढा सुंदर आहेस देवा, मग तुझं हे स्वरूप माझ्या मनामध्ये असू दे. आणि जर देवा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे जर केलंस ना, रात्रंदिवस राहो नाम जपवानी, रात्रंदिवस तुझ्या नावाचं चिंतन माझ्या वाणीनं मी करेल. कारण का तू ब्रह्मांड नायक आहे. या सगळ्या जगाचा पालन करता पोषण करता एक फक्त तूच आहे ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पालका. आणि एवढंच नाही, आपल्या भक्तासाठी जीव ओवाळून टाकणारा, नवे नवे आपल्या भक्ताकरता धावून जाणारा तू देवांचा देव आहेस. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता या भंगाद्वारे तुकोबराय भगवान परमात्म्याकडे विनवणी करतात. आपण सुद्धा संसारामध्ये जन्माला आलात, आपण सुद्धा कुणाकडे तरी विनवणी करतो, कुणाला तरी आपण प्रार्थना करतो. पण आपली विनवणी कशी असते, आपली प्रार्थना कशी असते? समजा एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलात, आपण प्रार्थना करतो, कुणाकरता करतो? आपल्या करता करतो का शेजारच्या करता करतो? महिला मंडळ मी काय बोलते समजतंय ना? म्हणजे माझी भाषा कळते ना? इकडे पुरुष मंडळ हा जरा शमाना हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजते बरं का. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवाच्या समोर जाता, देवाला विनवणी करता की हे देवा माझा चांगला होऊ दे. आणि शेजारच्याच नाही खोटं बोलायचं, नाही खरं बोलायचं, आणि आवाज मोठा आला पाहिजे. सगळ्या जेवल्यात ना, मग आवाज मोठा आला पाहिजे. हे देवा माझा चांगला होऊ दे. आणि शेजारच्याच तुम्ही मला काय जमून देणार नाही आता, असू द्या. म्हणजे आपली मागणी ही आपल्या करता असते, आपण विनवणी करतो पण आपल्या करता. पण या भंगामध्ये माझे तुकोबराय भगवान परमात्म्याकडे विनवणी करतात. करुणी विनवणी पायी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा. माझे तुकोबराय भगवान परमात्म्याला विनवतात की हे देवा या जगाचा उत्पत्ती करता, या जगाचा पालन पिता फक्त तूच एक भगवान परमात्मा आहे. आणि हे देवा तुझ्याकडे फक्त माझी एकच विनवणी आहे. देवा तुझं नामचिंतन रात्रंदिवस माझ्या मुखामध्ये राहू दे. कारण का पतित पावना, पतित म्हणजे पापी लोक, मी स्वतः पापी आहे असं कोण म्हणतात? तैसा मी कपतित, तैसा मी कपतित.
तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. पतित म्हणजे पापी. कोण म्हणतात? माऊली पण म्हणतात देवा मी पापी आहे. आता लक्षामध्ये घ्या, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता ज्ञानेश्वरी सारखा दैदिप्य मनाचा ग्रंथ निर्माण केला आणि अशा माऊलींचा अधिकार किती मोठा होता. रेड्या मुखी वेद बोलाविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. किती अधिकार, किती सामर्थ्य का रेड्याने ही वेद बोलावे. एवढा मोठा माझ्या माऊलींचा अधिकार, निर्जीव भिंतीने चालावं एवढा मोठा माऊलींचा अधिकार, आणि 1400 वर्षाच्या चांगदेवानं माझ्या माऊलींना शरण जावं ना, एवढा मोठा माझ्या माऊलींचा अधिकार. आणि अशा माऊलीने काय म्हणावं, देवा मी पतित आहे. हे पटतंय का कुठे? तुकोबराय सुद्धा म्हणतात देवा पतित पावना, मी सुद्धा पापी आहे. पण लक्षामध्ये घ्या, कोण तुकोबराय? का जे तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले ना ते तुकोबराया. ज्या वेळेला तुकोबऱ्यांचा प्रपंचामध्ये रम लागेना, संसारामध्ये रम लागेना, सावकारकीचा धंदा बुडाला. आणि त्या काळामध्ये देहू गावामध्ये तुकोबरा हे श्रीमंत सावकार होते. पण प्रपंचामध्ये मन लागेना, सावकारकीचा धंदा बुडाला, दुकानाचे दिवाळे निघाले, मोठा भाऊ घर सोडून गेला, आईचा मृत्यू डोळ्यांनी बघितला, बापाचा मृत्यू डोळ्याने बघितला, मुलगा आणि बायको अन्न अन्न करता मेले. इतका तुकोबऱ्यानं प्रपंचाचा विटाला होता. विटले हे चित्त प्रपंचापासून आणि ओमन ते मणी बैसलेसे. ओमन म्हणजे काय? आपण सगळे जेवणा करता बसलात आणि एखाद्या माणसाला उलटी झाली. उलटीला गावठी भाषेमध्ये काय म्हणतात? नाही नका सांगू. बरोबर, आपण जेवण करतोय आणि एखाद्या माणसानं आपल्या समोर ओकारी जर केली, ते अन्न खाऊ का आपण? बघा कशा तोंड करतात. खरंच नाही खाणार. आणि असा माझ्या तुकोबऱ्यांना प्रपंचाचा वीट आला होता. विटले हे चित्त प्रपंचापासून आणि ओमन ते मणी बैसलेसे. एवढे तुकोबराय विटले का प्रपंच सोडून दिला. आणि असे तुकोबा म्हणतात की देवा अरे मी फार पतिते. लक्षामध्ये घ्या, त्यांचा एवढा मोठा अधिकार होता का जे तुकोबराय आपला देह घेऊन वैकुंठाला गेले. जे तुकोबराय रामेश्वर भट्टानं त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या. पण माझ्या तुकोबऱ्यांनी 13 दिवसाचा उच्चांक मोडला, 13 दिवसाचं उपोषण केलं आणि वया कुठं आल्या? जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशालाया. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असे तुकोबराया ते पापी कसे असतील? पण एकच वाक्य लक्षामध्ये घ्या का संत तुमच्या आमची भूमिका मांडून देवाच्या समोर बोलतात. खरे पापी तर कोण आहोत? आपणच आहोत ना. आपण प्रपंचामध्ये रममाण झालेला आहोत. आपण सांगतो आमचा प्रपंच खूप चांगला आहे, आमचा संसार फार चांगला आहे, मोठा बंगला त्या ठिकाणी बांधला का आम्ही फार सुखी झालो, लग्न झालं आम्ही फार सुखी झालो, मुलंबाळा झाले का आम्ही फार सुखी झालो, आणि मुलगा मोठा झाला आम्ही फार सुखी झालो, तोच मुलगा एखाद्या नोकरीला लागला का आम्ही फार सुखी झालो, छोकरी घरामध्ये आली का आम्ही फार सुखी झालो, आणि त्या छोकरीनं सासू सासऱ्यांना घराबाहेर काढून दिलं. काय झालात? दुःखी झालात ना. प्रपंचाचं शेवटचा मूळ रूप काय आहे? संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा जेवा पर उपकारी. आणि याच्याही पेक्षा सुख पाहिजे असेल ना तर कुठे जायचंय? सुखा लागी करी तळमळ, सुखा लागी करी तळमळ, सुखा लागी करी तळमळ, सुखा लागी करी तळमळ, करे तू पंढरी
असेल तर कुठे जायला लावलंय? पंढरपूरला. तरी तू पंढरीशी जा एक वेळ. पण आपण या ठिकाणी आलात, प्रपंचामध्ये संसारामध्ये रममान होणारे लोक आपण आहोत. मग त्यांचा एवढा मोठा अधिकार होता तरी ते म्हणतात आम्ही पापी आहे. आपला किती मोठा अधिकार? आपला अधिकार घरामध्ये सुद्धा, पुरुष मंडळ, आपला अधिकार घरामध्ये सुद्धा. आणि बिचारे खरंच नाही म्हणतात. पण बरोबर आहे ना? बरोबर आहे. एका गावामध्ये एक वाघ आडनावाचा माणूस होता. इथं नाही ना कोणी वाघ आडनावाचं? इथं नाही ना कोणी? हा, त्या गावामध्ये वाघ आडनावाचा माणूस होता. आणि तो माणूस आडनावाप्रमाणे डरकाळ्या फोडायचा. त्यांना डरकाळ्या फोडल्या का गावातले सगळे लोक त्याला घाबरायचे. तो बोलला की लोक शांत बसायचे. पण तो माणूस घरी गेला का तो माणूस त्याच्या बायकोला फार घाबरायचा. म्हणजे गावात फार बोलायचा पण घरी गेला का बायकोला घाबरायचा. काही माणसांनी मिटिंग घेतली. म्हटली का रे हा किती शायनिंग मारतो. म्हटले सगळ्या गावामध्ये डरकाळ्या फोडतो, सगळ्यांना बोलतो, याला विचारलं पाहिजे. सगळे सगळे गावामध्ये आला. एक माणूस सहज गेला, धाडसानं विचारलं. म्हटले का हो तुम्ही गावामध्ये येतात, मोठ्या मोठ्या डरकाळ्या फोडतात, तुमच्या आडनावाप्रमाणेच तुम्ही आहात आणि तुम्हाला सगळी लोक घाबरतात, पण तुम्ही घरी गेल्यावरती तुमच्या बायकोला तुम्ही का घाबरता? तो म्हटला अरे तुला समजतं का, माझं आडनाव जरी वाघ असलं ना पण तिच्या माहेरच्या लोकांचं आडनाव वाघमारे. म्हटला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे माणूस किती जरी मोठा असला तो कुठं असतो? फक्त बाहेरच, घरामध्ये. आणि खरंच नाही म्हणतात बिचाऱ्या. बरोबर आहे. समजा एखादा समारंभ असू द्या, एखादा लग्न असू द्या, मोठा एखादा कार्यक्रम असू द्या आणि त्या कार्यक्रमामध्ये एखादा पुढारी जर आला, श्रीमंत एखादा माणूस जर आला, लोक काय म्हणतात? साहेब आले, साहेब आले, साहेब आले. पण ते साहेब जर घरी गेले तर बायकोच्या समोर म्याव. बरोबर ना? आदमी बाहर कितना भी खतरनाक हो, घर में जाओगे तो बिगी बल्ली बिल्ली बन जाता है. मग आपला अधिकार घरामध्ये सुद्धा नाही. आपण किती पापी असणार आहे? म्हणजे भगवान व्यासमुनी व्यास त्या पुराणामध्ये पापाची व्याख्या सांगतात का नक्की पाप म्हणजे काय. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. एखाद्या व्यक्तीला कायेनं, वाचन आणि मनानं त्रास देणं याला काय म्हणायचं? पाप म्हटले. नवे नवे आपल्या गावठी भाषेमध्ये काही काही लोक फार खोडीचे असतात. खोडीचे कळलं का? कुठून तरी खोडी करतील आणि समोरच्याला त्रास कसा होतील हेच बघतात. पण अशा लोकांना माझा भगवान परमात्मा कधी माफ करत? कारण दुसऱ्याला त्रास देणं याचं नाव काय आहे? पाप आहे. पण तेच दुसऱ्या व्यक्तीवर परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्य ते परोपकार Oh
परोपकार पाप ते परपिडा अनेकांना ही जोडा दुजायासी. एखाद्या व्यक्तीवर उपकार करणं याचं नाव पुण्य आहे, पण एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास देणं, एखाद्या व्यक्तीची निंदा करणं. आणि मला सांगा माझ्या माता भगिनींनो, निंदा आपण कुणाची करतो बरं? ते एक म्हण आहे ना आपल्याकडे, निंदकाचे घर आणि असावे शेजारी. ज्या व्यक्तीची निंदा करताना त्या व्यक्तीचं सगळं पाप आपल्या माथ्यावरती येऊन बसतं आणि परिणाम काय होतो का पापाचे वाटकरी आपण होतात, पापाचे भागीदारी आपण होतात. पुण्य परोपकार पाप ते परपीडा म्हणून पापाच्या बंधनामध्ये न अडकता परोपकार करा. आणि यांना फायदा असा होईल का आपण त्या ठिकाणी पुण्याचे भागीदारी होणार आहे. मग तो कोबऱ्या म्हणतात देवा, अरे पापाची व्याख्या नक्की तर ही आहे, पण त्या ठिकाणी निळोबाराय सांगतात पापदया नाव परदारागमन पाप ते परधन अपहार. दुसऱ्याची स्त्री पळवणे, परदारा म्हणजे बायको, दुसऱ्याच्या बायकोला त्रास देणे, दुसऱ्याचं धन लुबाडणे, यालाही शास्त्रामध्ये पापच म्हटलेलं आहे. आणि असे पाप जर कोणी केलं असेल तर या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. असे पाप केले ते म्हणजे 100 कौरवांनी. कौरव होते 100 आणि पांडव किती होते हो? 5 पांडव होते, पण 100 कौरवांनी एवढे पाप केले, एवढे पाप केले. पहिलं पाप दुसऱ्याच्या घराला आग लावणं, दुसऱ्याच्या घराला आग लावणं, दुसऱ्याच्या अन्नामध्ये विष कालवणं, दुसऱ्याची बायको पळवणं, दुसऱ्याची धन संपत्ती हडप करणं, खोटं बोलणं आणि एखाद्या व्यक्तीचं खून करणं. असे 6 पाप जी लोक करतात ना, अशा लोकांना जरी आपण मारलं तरी तुम्हाला आम्हाला पाप लागत. आणि म्हणून माझ्या भगवान कृष्ण अर्जुनाला म्हटलं, अर्जुना तुला युद्ध करावंच लागेल. अर्जुन म्हटला काय देवा? अरे ज्यांच्याशी मला युद्ध करायचं आहे ते माझे नातेवाईक आहेत, माझे भाऊबंद आहेत, त्यांना मी कसं मारावं? मी काय भस्मासूर आहे का? माऊली गोड सांगतात, जेथलिया कृपे लागे वनू तेथेच होय व्याभिचारू, मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे देवा, माझे नातेवाईक आहेत, माझे भाऊबंद आहेत, माझे चुलते आहेत, त्यांना मी कसं मारावं? पण ऐका, म्हणजे भगवान कृष्णाने सांगितलं का ज्या लोकांनी हे 6 पाप केलेत ना, या 6 लोकांना जरी आपण मारलं तरी पाप लागत. तुम्हाला पटवून सांगते. पहिली गोष्ट म्हणजे आग लावणं. 100 कौरव होते, त्या कौरवांनी पांडवांच्या लक्षागृहाला आग लावली होती. दुसरं पातक म्हणजे विष त्या ठिकाणी दुसऱ्याच्या ताटामध्ये घालणं. ज्या वेळेला भीमाला फार लाडू आवडायचे, भीम लाडू खात होता, त्यावेळेला कौरवांनी काय केलं का भीमावरती अत्यंत त्या ठिकाणी विष प्रयोग केले. तिसरं त्या ठिकाणी पापाचं कारण आहे ते म्हणजे जमीन हडप करणं. ज्या वेळेला भगवान कृष्ण म्हटले कौरवांनो युद्धही नका, एक काम करा, तुमची अर्धी जमीन तुम्हाला आणि अर्धी जमीन पांडवांना द्या. पण दुर्योधन म्हटला थांब देवा, तू मध्यस्थी करायची काहीच गरज नाही, तू जेवायला आलाय ना आणि पाहुणा आलाय ना, पाहुणा म्हणूनच राहा, पण आम्हाला बाकीचं सांगू नको. या पांडवांना निम्मी जमीन काय, पण या पांडवांना सुईच्या टोक्यावर मावेल एवढी ही माती मिळणार नाही. म्हणजे त्यांनी काय केलं होतं का यांची जमीन हडप केली होती. आणि 6वं पाप म्हणजे दुसऱ्याची बायको पळवणे. 100 कौरव होते, पण पळवलं कोणाला होतं? 5 पांडवांच्या द्रौपदीला. परिणाम काय झाला की असे 6 पाप कौरवांकडून झाले. आणि माझे भगवान परमात्मा तेच सांगतात, जे आतताई लोक आहेत, ज्या लोकांनी हे 6 पाप केले त्या लोकांना जरी मारलं तरी पाप घडत नाही. आणि म्हणून अर्जुना तू काय कर, यांना मार. जर अर्जुना तू यांना मारलंस ना, उद्या सगळ्या जगामध्ये तुझं नाव होईल आणि सांगतील का अर्जुन हा किती शूर होता, अर्जुन हा किती शूर होता, असं नाव काढतील. आणि जर तू मेलास लोक म्हणतील का अरे अर्जुन हा घाबरला, अर्जुन हा पळाला. अर्जुना तुला जर माझी मैत्री टिकवायची असेल ना, तुला युद्ध करावंच लागेल. विठ्ठला 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 म्हणजे अशी जी पाप आहेत ती पापन आपण करता कामा नये. तू कोबऱ्या म्हणता देवा, अरे आम्ही कितीही पाप करू दे, आम्ही किती पापी असू दे, पण अशा पापांना पावन करणारा तूच एक आहेस. अभंगाचे पहिले चरण. पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना
पतित पावना दीनानाथा नारायणा. पतित म्हणजे पापी लोक आणि माझे तो कोवरे म्हणतात देवा अरे पाप्यांना पावन करणारा तूच एक आहेस. पण हे पापी लोक पावन कसे झाले? त्यांनी एकच केलं, माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. आपण पण या ठिकाणी आलात, देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण अनेक लोक म्हणतात की महाराज तुम्ही काय सांगता, देवाचं नामचिंतन करा, देवाचं नामचिंतन करा. आम्हाला माहिती आहे या विश्वात देवच नाही. पण तुम्हाला सांगेल, तुम्ही देवाला माना किंवा न माना, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षामध्ये? कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात ममे वंशो जीवलोके जीवभूता सनातना. तुम्ही सगळे माझे लेकरे आहात, नवे नवे. तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मीच एक भगवान परमात्मा आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सर्वा घटी राम देहादेही एक. देहादेही एक. तुमच्या सगळ्यांचे घट जरी वेगवेगळे असले, देह जरी वेगवेगळे असले, पण तुमच्या सगळ्यांचा आत्मा फक्त मीच एक आहे. आणि म्हणून त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण देवाच्या नावात फार ताकद आहे. पण हल्लीचं कलियुग आहे, आताच्या कलियुगामधले अनेक लोक बाकीच्या लोकांचे नाव घेतात पण देवाचं नाव घेत. आणि याच्यामुळे काय होतं का त्या लोकांना दुःखाला सामोरं जावं लागतं. तुम्हाला गोड असं एक उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल एका गावामध्ये एका जोडप्याचं असं नवीन लग्न झालं होतं. आता नवऱ्या बायकोनं असं ठरवलं की आपल्या गावामध्ये जेवढे काही नवरा बायकोचे नावं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं नाव आपल्या दोघांचं ठेवायचं. काय विचार केला महिला मंडळ? आपल्या खोपडी गावामध्ये जेवढे काही नवरा बायको आहेत ना त्याच्यापेक्षा वेगळं नाव ठेवायचं. म्हटले काय ठेवायचं? हा म्हटला विचार करावा लागेल. मग ते 4-5 दिवस गेले. दोघं जण निवांत बसले. हा म्हटला मला आठवलं. म्हटलं एक काम कर, माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. काय नाव ठेवलं? तोंडाला पाणी येऊ द्यायचं नाही. याचं नाव ठेवलं लाडू आणि तिचं नाव काय ठेवलं? जिलेबी. आता नवीन लग्न झालं होतं, यांना मुलं बाळ काही नव्हते. हा शेतकरी होता, 2 बैल होते. मग एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आता यांचे 4 नावं लक्षामध्ये घ्या बरं का, तरच पुढचं समजेल. कोणते कोणते नावं? लाडू, जिलेबी, पाहुणा आणि चाबूक. हे 4 नावं या दोघांनी व्यतिरिक्त बाकी कुणालाच माहिती नव्हते. आता एक दिवस प्रकार असा घडला. लाडू शेतकरी असल्यामुळे काहीतरी कामानिमित्ताने शेतामध्ये गेला होता आणि ती जी काही जिलेबीबाई होती ती घरीच होती. आता यांच्या घरी एक पाहुणा आला. त्या पाहुण्यानं काय केलं का त्या जिलेबीशी 1 तास गप्पा मारल्या. पण त्या पाहुण्याला कळलं नाही का ह्या बाईचं नाव जिलेबी आहे म्हणून. ती जिलेबी सांगते म्हणे का हो पाहुणं, अव इथं जेवण करता का शेतामध्ये लाडू आहे तिकडं जायचं. आता याला काय माहिती नवऱ्यास नाव लाडू आहे, याला वाटलं खायचंच लाडू. आता हे पाहुणं लाडूच्या आशेनं कुठं गेलं? शेतामध्ये गेलं. लाडू सोबत 1 तास गप्पा मारल्या, इकडचं तिकडचं बोलणं झालं. आता लाडूची बायको होती जिलेबी, ती घरून काय लवकर ये ना. हा लाडू म्हणतो म्हणे का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का घरी जिलेबी तिकडं जायचं. आता याला काय माहिती बायकोच नाव जिलेबी, याला वाटलं खायची जिलेबी. पाहुण्याने विचार केला लाडू सोबत जिलेबी असलं म्हणजे आनंद आनंद.
चला म्हटलं घरी जेवण करण्याकरता. पण नाही का, लाडूने काय केलं होतं, आपले जे काही 2 बैल होते, कोणते कोणते झोपले का तुम्ही? कोणते कोणते होते? पाहुणा आणि चाबूक 2 बैल शेतामध्ये बांधून ठेवले आणि हे दोघं जेवण करण्याकरता घरी आले. जिलेबीबाईनं यांना वाढलं आणि ताटामधलं पाणी फेकण्याकरता घराबाहेर गेली. पुन्हा योगायोग असा झाला का शेतामध्ये जो काही पाहुणा नावाचा बैल बांधून ठेवला होता ना, तो पाहुणा बैल सुटला, घरी आला आणि जिलेबीने बघितला. ती मोठ्यानं ओरडली, म्हटली हो आपला पाहुणा घरी आला. म्हटलं काय झालं? म्हटली काय नाही, आपला पाहुणा घरी आला. हा म्हटला तू एक काम कर, पाहुण्याला इथं दाव्याने बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूक घेऊन आलो. आता याला वाटलं ही बाई मला दाव्याने बांधणार आणि हा चाप करणे मारणार, इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. आपलं धोतर धरलं, म्हटलं बाई जरा 2 मिनिटामध्ये बाहेर जाऊन आलो. जसा गेला तसा अजून काय जेवायला आला. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. हे कशामुळे झालं हो? या नावांवर विश्वास ठेवला, पण तुकोबऱ्या म्हणतात विश्वास ठेवायचा ना कुठे ठेवा. मज हा विश्वास तुझी या नामाचा, म्हणून या वाचा घोष करू, म्हणून या वाचा घोष करू. मज हा विश्वास तुझी या नामाचा, म्हणून या वाचा घोष करू. हा म्हणून या वाचा घोष करू. विश्वास तुझ्या नामाचा आणि म्हणून या वाचा घोष करू. देवाचं नाम चिंतन करा, परिणाम काय होणार आहे? आपलं पाप हे नाश पावणार आहे. पण तुकोबऱ्या म्हणतात देवा रे, अशा हजारो पतिताचा तू उद्धार केला, असे हजारो पापी तू तरले. असे पापी कोण होते? हिरण्यकश्यप होता, रावण होता, पुतना मावशी होती, वाल्या कोळी होता आणि अजाबेल नावाचा ब्राह्मण होता. किती पापी होता एका? त्यानं किती पाप केलं होतं तुम्हाला पुरावा सांगते. विठ्ठल विठ्ठल एक अजामेळ नावाचा ब्राह्मण होता. कन्याकुब्ज नावाचं एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. अज म्हणजे त्या ठिकाणी मिळालेला आणि मीळ म्हणजे अज म्हणजे माया आणि मीळ म्हणजे मिळालेला. का जो मायेला मिळालाय, जो मोहाला मिळालाय, त्याचं नाव काय होतं? अजामेळ. आणि असा तो अजामेळ ब्राह्मण होता, सुशील होता, विद्वान होता. आणि एक दिवस वडील म्हटले, अजामेळा मला देवाची पूजा करायची, एक काम करतो, जंगलामध्ये जा आणि देवाची पूजा करण्याकरता शमिद्या घेऊन ये. म्हणून त्या ठिकाणी जंगलामध्ये गेला. शमिद्या त्या ठिकाणी हातामध्ये होत्या आणि देवाचं नाम चिंतन करत करत त्या ठिकाणी चालला होता. आणि नेमकं येता येता प्रकार असा घडला का समोर त्याला एक वेश्या दिसली. आता वेश्या म्हणजे फार सुंदर दिसायला होती. मग अजामेळाने काय केलं की आपल्या हातामधल्या शमिदा खाली फेकल्या, वेश्येला बघितलं आणि परिणाम काय झाला का याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. अजामेळ त्या ठिकाणी गेला आणि सांगितलं की वेश्या, अगं तू किती सुंदर आहेस, तू किती सुंदर आहेस, मला असं वाटतं का तुझ्याशी मी लग्न करावं. आणि बघ ना, तू जर माझ्याशी लग्न जर केलं ना, तुला मी राणीसारखं ठेवेन. आता वेश्या असती, वेश्यानं होकार दिला. अजामेळानं काय केलं, आपण ब्राह्मण आहे हे पण विसरला, आई बापाला विसरला, बायकोला विसरला, मुलांना विसरला. त्या वेश्याला आपल्या कडेवरती घेतलं, गावामध्ये आला. आता गावातल्या लोकांनी बघितला प्रकार, सगळे त्याला त्याची निंदा करू लागले, त्याला वाईट वाईट बोलू लागले. पण कधी कधी म्हणतात ना, प्रेमामध्ये माणसं कसे होतात, आंधळी होतात. तसा तो आंधळा झाला होता. त्यानं वेश्याला आपल्या कडेवर घेतलं, घरी आला. बाप म्हटला हा काय प्रकार आहे, चला म्हटला निघा रस्त्याला. बायको आली, म्हटली अहो असं करू नका, आम्ही उड्यावर पडू. म्हटला निघा रस्त्याला. मुलं आले, बाबा अहो असं करू नका ना बाबा, आम्ही कुठे जाऊ, काय करू. म्हटलं निघा रस्त्याला. आई बाप, बायका, मुलं घराबाहेर काढून दिले
आणि त्या वेश्येसोबत आनंदानं प्रपंच संसार करू लागला. पण बघा, वाईटाच्या संगतीमध्ये जर आपण गेलात तर आपलं कसं होतं? चांगला ब्राह्मण होता, पण संगती कोणाची भेटली? त्याला वेश्येची संगती भेटली. परिणाम काय झाला? पूजा पाठ मंत्र सगळं काही विसरला आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या करायचा आणि आपली उपजीविका भागवायचा. एक दिवस तो अजामिळ आपली उपजीविका भागवण्याकरता जंगलामध्ये गेलेला असताना त्यांच्या गावामध्ये त्या ठिकाणी एक सप्ताह त्या ठिकाणी सुरू होता. शेजारची मैत्रीण त्या ठिकाणी आली. म्हटली, का ग तुझा नवरा घरी नाही? म्हटली, हो घरी नाही. कधी येणारे? म्हटली, उद्या येणारे. चल म्हटली, गावात कीर्तने, आपण कीर्तना करता जाऊ. त्या ठिकाणी कीर्तना करता आली. साधू महात्म्याचं कीर्तन ऐकलं आणि परिणाम काय झाला? का वेश्येच्या विचारामध्ये बदल झाला. ज्या दिवशी संताच्या संगतीमध्ये आपण जातो ना, अर्धा क्षण घडता संत संगतीचे बाजार कोणवारी असतो? बाजार कोणवारी असतो? रविवारी. रविवारी बाजारामध्ये गेलात किती येतात का टाळ्या वाजवता? हा, मग इथं घ्या ना वाजून. हे वर गेल्यावर काम येईल तुमच्या. विठाला विठाला विठाला. संत संगतीचे काय सांगू सुख किंवा अर्धाक्षण घडता. संताची संगती आणि तेने होय शांती. महत्व बापा वेश्या होती. वेश्याचा विचार बदलला आणि साधू महात्म्यांच्या जवळ गेली. पण होती कोण? वेश्या होती. गावातले लोक आले, म्हटले थांब महाराजांना बाटवशील. पण साधू महात्मा म्हटले थांबा, आमचा वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे का या ठिकाणी हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या धर्माचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे किंवा हा कुठल्या वंशाचा आहे, हा विचार या ठिकाणी केला जात न पाहियाती कुळाचा विचार. न पाहियाती कुळाचा विचार.
याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई हा कुठल्या वंशाचा आहे हा विचार आम्ही करत नाही. यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर ही स्त्री आहे का हा पुरुष आहे हा भेद या ठिकाणी केला जात नाही. साधू महात्मा म्हटले थांबा ही वेश्या आहे ना पण माझ्याशी बोलते हिला माझ्याशी बोलू द्या. कारण आमच्या भगवंतानी पंढरपूरमध्ये असताना सुद्धा एका वेश्येचा मुलीचा उद्धार केला. ती मुलगी कोण? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाणा मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायारी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तिथं नांदा तो श्रीहरी मला दाखवा पंढरी. कुठल्या गाथ्यामधलं नाही बरं का भावगीत आहे सगळ्यांना माहिती असेल. पण एका वेश्याच्या मुलीचा उद्धार केला. मग ही पण वेश्या बोलू द्या म्हटले माझ्याशी. वेश्या पुढे गेली म्हटली साधू महात्मा तुमचं मी या ठिकाणी प्रवचन ऐकलंय आणि मला असं वाटतंय का मी पण त्या ठिकाणी परमार्थामध्ये यावं पण काय करू म्हटली. माझा नवरा ब्राह्मण होता पण सगळं सोडले आता चोऱ्या मऱ्या करतो आता शिकार करतो. माझा नवरा फार पापी आहे आणि त्याच्या हाताचं अन्न खाते. मी पण कशी झाले आता पापी झाले. माझा आता उद्धार करा. साधू महात्मा म्हटले तू एकच काम कर आता देवाच्या नावाचं नामचिंतन कर. तिने सहज सांगितलं मी गरोदर आहे आता मी प्रसूती या ठिकाणी होईल पण मला एकच सांगा माझ्या मुलाचं नाव मी काय ठेवू. साधू महात्मा म्हटले एक काम कर तुझ्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. ती घरी आली. दरम्यानच्या काळामध्ये प्रसूती झाली. सुंदर असा मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव काय ठेवलं नारायण. सुंदर असं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता याचा बाप कोण होता? आजामिळ नावाचा ब्राह्मण. असं म्हणतात का शेवटचं मूल आई बापाला फार प्रिय असतं. बरोबर आहे ना. मग त्यावेळेला आजामिळ काय करायचा काही झालं का नारायणा काही झालं का नारायणा. कोणाला हाक मारायचा? कोणाला हाक मारायचा? मुलाला हाक मारायचा. पण देवाला काय वाटायचं हा मलाच हाक मारतोय. आणि परिणाम काय व्हायचा मुलाला हाक मारलं का आजामिळाच्या नावावर वरती पुण्य जमा व्हायचं. आणि असं करता करता आजामिळाचा अंतकाळ जवळ आला. देवानं विचार केला की अरे हा आजामिळ एवढा पापी आहे पण रात्रंदिवस नारायण नारायण म्हणतो. माझ्या नावाचं नामचिंतन करतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. देव म्हटले अरे वा आजामिळ आता किती सुधारलाय. माझं नामचिंतन करतोय. आणि ज्या वेळेला या आजामिळाचा अंतकाळ जवळ आला ना मरते समयी या आजामिळाला यम त्या ठिकाणी दिसायला लागला. आकराळ विक्राळ त्या ठिकाणी असलेला भयंकर मोठे दात असलेला यम त्याला दिसायला लागला. तो घाबरला आणि नारायणा नारायणा मुलाला हाक मारू लागला. तेवढ्यामध्ये यमाचे दूत त्या ठिकाणी आले. याचे प्राण त्या ठिकाणी घेतले आणि निघून त्या ठिकाणी जाऊ लागले. तेवढ्यात देवाचे दूत आले. म्हटले अरे थांबा थांबा ही गिराईक म्हटले आमचं आहे. म्हटले कसं काय? म्हटले अरे हे गिराईक आमचं आहे कारण हा आमच्या देवाचं नाव घेतोय. नारायण म्हणजे आमचा देव आहे. यमाचे दूत म्हटले तुम्हाला कळतं का नारायण याच्या मुलाचं नाव आहे तो तुमच्या देवाचं नाव घेत नाही. म्हटले याच्या मुलाचं नाव घेतो. शेवटी दोघांचं भांडण हायकोर्टामध्ये भगवान शंकरांकडे गेलं. भगवान शंकर म्हटले मलाही माहित नाही रात्रंदिवस मी फक्त एकच काम करतो. कोणतं? गजचर्मधारी स्मशानी राहिला संगे भूतमेळा विराजित किंवा राम नाममुखी सर्व काल. रात्रंदिवस मी देवाच्या नावाचं नामचिंतन करतोय. तुम्ही एक काम करा हा आजामिळ कुणाचं नाव घेऊ द्या पण नारायण हे नाव कुणाचं आहे? माझ्या प्राणप्रिय अशा भगवान परमात्म्याचं आहे. तुम्ही एक काम करा या आजामिळाला आणण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी स्वर्गामधलं दिव्य असं विमान पाठवा. माझा दृष्टांत संपला. सांगायचा मुद्दा काय आहे नारायण नाव कुणाचं होतं? कुणाचं होतं? त्याच्या मुलाचं होतं. मग याच्यावरून एक सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे का आपण सुद्धा आपल्या मुलांचे नाव काय ठेवलं पाहिजे? नारायण तुकाराम निवृत्ती असेल माऊली असेल अशा नावं ठेवली पाहिजे. कारण का पुत्राच्या प्रेमापोटी 100 वेळा हाक त्या पुत्राला मारतो पण देवाला असं वाटतं का हा मलाच हाक मारतो. याचा फायदा काय होतो का आपल्या नावाचं पुण्यवर जमा होतं. तो कोबऱ्या गोड सांगतात पुत्राची आलोबे दुष्ट म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. एवढा दुष्ट आजामिळ होता पण त्या आजामिळाला घेण्याकरता स्वर्गातून दिव्य असं विमान आलं होतं.
आणि म्हणून माझ्या तुकोबऱ्या म्हणतात देवा, अशा आजामिळासारख्या बाप्यांचा उद्धार तू केलास तर देवा आम्ही पण या ठिकाणी आहोत, तू आमचे उद्धार कर, कारण रात्रंदिवस आम्ही काय करणारे अभंगाचे दुसरे तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे माझे मनी राहो नाम जपवाने देवा, तू फक्त एकच कर देवा, तुझं गोड सुंदर रूप आहे आणि असं रूप आवडे हे रूप गोजी रे सगुण
पाहता लोचन सुखावले देवा तू एवढा गोड आहेस आणि म्हणून देवा तुझ्या नावाचं नामचिंतन आम्ही करणार आहोत. आता आपण पण या ठिकाणी आलात, आपण पण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. महिला मंडळ आता मी पुढे बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना, सगळ्याजणी बोलणार ना, आवाज मोठा आला पाहिजे. पहिला नंबर तुमचा, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात. म्हणजे मी नाही झाले अजून, आलं लक्षात ना. हां, पहिला नंबर तुमचा, दुसरा नंबर तुमचा. आवाज मोठा येतो कोणाचं हे बघायचंय, चालेल ना. कोणी झोपलं असेल तर हलवा तिला जरा थोडंसं. हां, कारण दिवसभर शेतामध्ये काम करतात, त्यांचं तरी काही चुकले नाही का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते गे, थांबा थांबा, ते बचत गट वगैरे केलाय का तू? म्हण तू तिच्या गटातले. असा काय प्रकार? देव सगळ्यांचा आहे ना. आवाज मोठा आला पाहिजे. पुरुष मंडळ तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हाताने टाळी वाजवायची, चालेल ना. काही काही बिचारे असेच बसून राहिले. तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला ज्योतिषी आपल्या घरी येतो त्याला आपण का दाखवतो आपला हात. आता मी सांगते भविष्य करा बरं असे हात. खरंच केले काही काहींनी, पण ऐका तुम्हाला सांगते, ज्या माणसाच्या हातावर या मधल्या बोटापासून खाली अशी उभी रेष असते ना, त्याच्या नशिबामध्ये भरपूर धन असतं, द्रव्य असतं. दुसरी गोष्ट, ज्या माणसाच्या हातावर मधल्या बोटापासून तर करंगळीपर्यंत चंद्राच्या आकाराची रेष असते, त्याच्या नशिबामध्ये भरपूर धन असतं, द्रव्य असतं. आता इथं बघू नका, अंधारे घोटाळा व्हायचा उद्या घरी गेल्यावरती बघा. आणि तिसरी गोष्ट पुरुष मंडळ तुमच्याकरता फार महत्वाची आहे. जेव्हा आपण अशी मूठ झाकतो, इथे एक रेष दिसते का? बघून घ्या बरं आता सगळ्यांनी. बघून घ्या, ऐका. आता ज्याच्या रेषेला एक फाटा फुटलाय त्याच्या नशिबामध्ये एक बायको, आणि ज्याच्या दोन असतील त्याच्या किती महाराज तुमच्या? 4 आहे नाही, रेषा रेषा, मग काय अवघड दिसतंय. मग ज्याच्या रेषेला एक फाटा फुटलाय त्याच्या नशिबात एक बायको, ज्याच्या 2 असतील त्याच्या 2, आणि ज्याच्या 4 असतील त्याच्या. मग तुम्हीच ठरवा, आपली एकच ठेवायची का 2-2, 4-4 करायच्या? तुम्ही सांगाल महाराज तुमच्या टाळ्यांचा आणि आमच्या बायकोचा संबंध काय तर आहे का? ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन चालू असतं, आपल्या हातानं आपण टाळी वाजवली का आपल्या हातावरच्या वाईट कर्माच्या रेषा असतात ना, तर रेषा पुसल्या जातात आणि फक्त चांगलंच कर्म त्या ठिकाणी शिल्लक राहतं. मग टाळी कुठं वाजवायची? बाजारात, कीर्तनात. आवाज मोठा आला पाहिजे. तयार ना सगळ्या? सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओ व्यागा कौतुके तुरी बाळा, प्रपंच ऐकला का आमचा आवाज? आता तुमचा नंबर. आवाज मोठा आला पाहिजे. तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हाताने टाळी वाजवायची.
तयार ना सगळ्याजणी? हा बिचाऱ्या मोठ्या मोठ्याने माना हलवतात. तुमचा नंबर आहे आता. आवाज मोठा, टाळपकवाज वाजू नका. 1 मिनिट. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. थांबा थांबा थांबा. ते रेल्वेचे नाही का डबे घसरतात. तुमचा आवाज छान आहे मला माहिती, पण एका स्वरात एका तालात आवाज मोठा आला पाहिजे. फक्त थोडा मोठा आवाज काढा आणि तुमच्या टाळ्यांचा आवाज मोठा आला पाहिजे. हा. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. वा वा. बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता ग गोकुळच्या नारी. पाठीमागे. श्रीरंग माझा वेडा ग, श्रीरंग माझा वेडा. याला नाही दुसरा जोडा ग, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. अग तुम्ही यांची संगत सोडा ग खोपडी गावच्या नारी. नाही म्हणायचं, नाही म्हणायचं, पण काही काही जण म्हटले आणि जे म्हटले त्यांना मी बघितले. आता जे म्हटले त्यांचा उद्या घरी गेल्यावरती कार्यक्रमाचे मात्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण नामचिंतन करतो, आपण नामस्मरण करतो, याच्यामध्ये काय नवल. तू कोबऱ्या म्हणतात देवा रात्रंदिवस बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीव भावे. कारण देवा तू कसा आहेस, किती सुंदर आहेस. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवते तेची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटक, तेने मजलावी एला बेदू. देवा तू एवढा सुंदर आहेस देवडा. देवा म्हणून काय कर, रात्रंदिवस माझ्या वाणीमध्ये तुझं नाव राहू दे. आणि जर देवा तू असं केलंस ना, रात्रंदिवस तुझ्या नावाचं मी नामचिंतन करेल. कारण देवा तू खूप सुंदर आहेस देवा, तुझं रूप एवढं सुंदर आहे देवा. आणि देवा तुझं नामचिंतन जर मी केलं ना, नक्की आमच्यासारख्या पाप्यांचा उद्धार आहे, नक्की आमच्यासारख्या पाप्यांचं जन्माचं सार्थक आहे देवा. तुझं नामचिंतन आम्ही करणार. कारण का तू कोणाचा चालक पालक मालक आहेस, तर या जगाला चालवणारा असा तो फक्त एकच आहे, अभंगाचे 3रे चरण. ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका. ब्रह्मांड नायक
ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पालका देवा, सगळ्या ब्रह्मांडाचा नायक तू आहेस. पण कधी कधी आपण म्हणतो ना, हे जे चाललंय ना हे फक्त माझ्यामुळेच चाललंय, याचा करता करविता मी आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं का? कुत्रं गाडी खालून चालतं त्याला काय वाटतं? मीच गाडी ओढतोय, पण ओढणारा कोण असतो? कोण असतो? त्याप्रमाणे आपली अवस्था झाली. आपण या ठिकाणी आलो तर आपण म्हणतो हे मी केलं, ते मी केलं. पण ऐका, तुमच्या आमच्या सगळ्यांचं पालन पोषण करता कोण आहे? तोच एक भगवान परमात्मा आहे. आता आपण बसलेला हात उठू द्यायचं का नाही? त्याच्या हातामध्ये आहे. आता रात्री झोपणार पण सकाळी जाग आणू द्यायची का नाही? त्याच्याच हातामध्ये. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते आणि कोण बोलविते हरिविन. शरीर जाऊ द्या, पण हा निसर्ग आहे. रात्री या ठिकाणी वादळ आलं होतं, आपल्या काय हातामध्ये आहे? वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता आणि राहिली हंता मग कोठे. सगळं त्याच्या हातामध्ये आहे. माऊली गोड सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता. मी बोलल्याशिवाय वेद बोलत नाही, मी चालवल्याशिवाय सूर्य उगूच शकत नाही, आणि माझ्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. असा मी जगाचा बाप भगवान परमात्मा फक्त मीच आहे. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है, तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं रे. तुम हमको हो सखारे, तुम हमारे रखवाले, तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है, तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. आपल्या सगळ्यांचा पालन करता पोषण करता तोच एक भगवान परमात्मा आहे. आणि आमचा भगवान परमात्माच आहे का जे जीव माझ्या भगवान परमात्माना निर्माण केले, सगळ्या जीवांचं पोट भरल्याशिवाय माझा भगवान परमात्मा जेवत. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? विश्वजनाच्या पालका. अगदी 2 मिनिटामध्ये शेवटचं उदाहरण तुम्हाला मी सांगते का तो देव तुमचा आमचा पालक कसा आहे. त्या देवानं आपलं पालकत्व धारण कसं केलं याला कारण आहे का एक दिवस संध्याकाळच्या त्या ठिकाणी 7-8 वाजलेले होते. भगवान श्रीकृष्ण वैकुंठामध्ये जेवण करण्याकरता बसले होते. रुक्मिणी मातेनं वाढलं आणि वाढल्यानंतर रुक्मिणी माता म्हटल्या जेवणा देवा. पण देव म्हटले थांब रुक्मिणी, अगं माझा नियम असा आहे का जगामधली सगळी लोक जेवल्याशिवाय, सगळे प्राणी मात्रांची भूक भागल्याशिवाय मी काय जेवण करत नाही. रुक्मिणी मोठ्यानं हसली, म्हटली काय देवा, अहो काही काय बोलता, एवढं मोठं विश्व आहे, एवढं मोठं प्राणी मात्र आहे आणि तुम्ही मला काय सांगता. पण देव म्हटले रुक्मिणी तुझं काही असू दे, पण थोडा वेळ थांब. 15 मिनिटं झाले आणि देव त्या ठिकाणी जेवण करण्याकरता बसले. रुक्मिणीला खोटं वाटलं, पण तिला वाटलं उद्या आपण देवांची परीक्षा घेऊ. संध्याकाळची वेळ झाली. रुक्मिणीने काय केलं, एक छोटीशी अशी डबी घेतली. कशाची डबी? तुम्ही कमरेला बांधता ती डबी, ती कशाची असते? वा, विसरीची. ती डबी घेतली आणि रुक्मिणीनं काय केलं का त्या डबीमध्ये एक छोटीशी अशी मुंगी त्या ठिकाणी घेतली आणि त्या डबीमध्ये घातली आणि कपाटाचा कप्पा, त्याच्या आतला जो छोटा कप्पा असतो ना, त्या कप्प्यामध्ये ती डबी ठेवून दिली. आता देव त्या ठिकाणी जेवायला बसले. श्लोक वगैरे झाला, देवाने जेवण केलं, देवाना ढेकर दिला आणि लगेच रुक्मिणी आल्या. म्हटलं काय हो देवा, तुमचा नियम तर असा आहे ना, सगळं जग जेवल्याशिवाय तुम्ही जेवण करत नाही. हो म्हटले हो, सगळे जेवले, सगळे जीव जेवले, प्राणी मात्र जेवले आणि मगच मी जेवण केलं. रुक्मिणी म्हटले देवा अहो काय काय सांगतो. म्हटले काय झालं? त्यांनी सांगितलं मी असं असं केलंय आणि अशा डब्यामध्ये एक मुंगी ठेवली. आणि म्हणून त्या ठिकाणी देव म्हटले रुक्मिणी तू जास्त बोलू नको, बडबड करण्यापेक्षा डबी माझ्याकडे घेऊन ये. रुक्मिणी गेली, आतला कप्पा खोलला, डबी आपल्या हातामध्ये घेतली, भगवंता समोर आली, डबी उघडली आणि बघतो तर काय, त्या डबीच्या आतमध्ये एक साखरेचा दाणा होता आणि त्या दाण्यावर ती मुंगी त्या ठिकाणी तो दाणा खात होती. माझा दृष्टांत संपला. पण सांगायचा मुद्दा काय आहे का आमचा भगवान परमात्मा असा आहे का तो कोणाला उपाशी झोपू देत. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, म्हणून त्याला म्हटले ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पालका. आणि म्हणून देवा
तू आमच्यावरती एवढं प्रेम करतोस देवा, म्हणून आम्ही काय केलं, रात्रंदिवस तुझ्या नावाचं नामचिंतन केलं, कारण तू आमचा जीवाच्याही प्राणाच्या पलीकडे आहे. माऊली गोड सांगतात, जीवीचे या जीवा प्रेम, भावाचे या भावा, जीवीचे या जीवा प्रेम, भावाचे या भावा, तुझं वाचून केशवा अनुनावाणे, तुझं वाचून केशवा अनुनावाणे, जिव्हे अनुसरणी अजूनी का नाही, जिव्हे अनुसरणी अजूनी का नाही, अजूनी का नाही. देवा तू आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे, कारण का देवा तू नुसता आमच्या जीवालाच जीव देत नाही, तर तू सगळ्या देवांपेक्षा मोठा देव आहे. देवांचा हा देव बळिया माझा पंढरीराव, आणि देवा तू एवढा मोठा आहेस, इंद्र चंद्र महेंद्र सनकादिक संत तुला पुजतात. देवा एवढा तू मोठा आहेस, कारण तू सगळ्या देवांचा देव आहेस. अभंगाचे शेवटचे चरण. जीवीचे आजेवा, जीवीचे आजेवा, जीवीचे आजेवा, जीवीचे आजेवा, जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, जीवीची आजीवा.
पृथ्वीची जीवा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे मने राहो नाम जपवने विठोबा रखुमा विठोबा रखुमाई हरे विठोबा